जय शिवराय। हवा सुटलेली की तरी बघायला खूप हवा आहे। जय जिजाऊ जय शिवराय। आज आपलं परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत घनगड किल्ल्यावर। हा घनगड किल्ला इथे समोर बघू शकतात। आता वाजले सकाळचे 9। तर चला मित्रांनो आपण आता घनगड किल्ल्यावर। असं दगड टाकून माती टाकून असं छोटंसं पायरी मार्ग बनवला आहे मित्रांनो। इथे हे किल्ले घनगडची पाटी लावलेली आहे मित्रांनो। पुढे चालत आल्यानंतर आपल्याला अशी परत एक पाटी भेटते आणि बघा हा यू बघा मागचा। छत्रपती शिवाजी महाराज की हर हर। छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ। हा मित्रांनो हा बघू शकता वरती घनगड, वरती तटबंदी आणि आपण जवळपास पोचतोय। आणि इथे घनगडचं इथे घनगडचं शिव मंदिर आहे मित्रांनो। इथे आपण तिथे हां मित्रांनो थोडं पुढं चालल्यानंतर आपल्याला इथे डाव्या हाताला श्री घनेश्वर महादेव मंदिर आहे प्राचीन। इथे बोर्ड लावण्यात आलेला आहे स्वराज्य कार्यक्रम घनगड यांनी। खाली बघा मित्रांनो आणि हर 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 महादेव। हे बघा इथे असं शिवलिंग आहे। शिवलिंगावरती जुना काळाचं शिवलिंग। हर हर महादेव। हे इथे एक नंदी आहे थोडासा तुटला आहे का। आणि हे बघा हे शिवलिंग। हर हर महादेव। आपण नदी तुम्हाला हे दाखवतो परत। इथे विरगळ पण आहे इथे तू काय आपण प्रत्येक मागच्या सुधागडावर पण आपण विरगळ बघितल्या होत्या, समाध्या बघितल्या होत्या। ह्या वीरांच्या शौर्याची गाथा आहे, इतिहास आहे त्यांचा। त्यावेळेसचा त्या कोणत्याही युद्धामध्ये ते हे झालेले मयत झालेले त्यांना वीरगती प्राप्त झालेली आहे त्या इथे त्याच्यावर ते विरगळावर दाखवलं जातं। आणि विरगळीची आपलं कसं वाचन करावं विरगळचं। विरगळ म्हणजे ते विरगळची संकल्पना ही युद्धात मरण पावलेल्या अज्ञात हुतात्मा वीराचे स्मारक म्हणजे विरगळ आहे। आणि एखादा वीर जर आपल्या स्वराज्यासाठी किंवा राज्यासाठी रक्षण करताना जर तो लढत असताना वीरमरण झाला तर त्याला तिथे अशा पद्धतीने विरगळ तयार करून ते हे इतिहास जतन केला जात होता। त्यांना एक स्मरणार्थ त्यांच्या पायदळ हा ही जी दिसत आहे ते हा जो ही विरगळ आहे। ह्या विरगळीमध्ये हा युद्ध पायदळ युद्ध होता, वीर होता त्यांचे लढाईमध्ये त्यांचं हे झालेलं आहे। स्वर्गप्राप्ती शिवलोकात नंतर असे इथे कलशूर होऊन झालेलं आहे वरती दाखवलं झालं। चला मित्रांनो आपण आता शिवमंदिराचं दर्शन घेतलं आहे, विरगळ बघितलं आहे। आपण पुढे जाऊ। आपण हे विरगळ आणि शिवमंदिराचं इथे दर्शन घेतलं आहे, विरगळीचं माहिती बघितली। अशा पद्धतीने आपण ज्या वीरांना मरण आलं आहे युद्धामध्ये त्यांच्या विषयी विरगळ इथे जतन करून ठेवण्यात येते। तर आपण आता घनगडावरती चाललो आहे। चला हर हर महादेव हर हर महादेव। प्रकारे इथे मार्किंग केलेले आहेत आणि ह्या नाल्यातून वड्यातूनच आपल्याला वरती गडाकडे जायला रस्ता आहे। पावसाळ्यात तर इथे भरपूर पाणी वाहत असेल मित्रांनो। हे बघा हा जंगली रस्ता आहे आणि असे ही घाळी, ह्या घाळ्यातून हा रस्ता आहे। हर 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 महादेव। थोडं चालत आल्यानंतर आपल्याला पुढे एक मंदिर दिसतंय वेताळेश्वरांचं, वेताळेश्वर प्रसन्न। चला आपण तिथे थोडं दर्शन घेऊ। वेताळेश्वर महाराज की जय। हर हर महादेव हर हर महादेव।
इथे लिहिलंय वेताळ प्रसन्न. तुम्हाला दाखवतोय असे मंदिर आहे. हर 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 ग्रामीण देवता. हा, आणि इकडे एक मंदिर आहे. कशी छोटीशी इथे मूर्ती आहे. गावाची आपली गड देवता, वेताळ देवता. चला आपण इथे दर्शन घेतलंय. आता वरती आपण जाऊ. लवकरच आपल्याला भरपूर दूर जायचे. परत किल्ले घनगड असे बोर्ड लावलेले आहेत, माहिती फलक. त्या टीमचे धन्यवाद. पहिला पायरी मार्ग असेल, पण आता पावसाने त्याने हा सगळा वाहून गेलेला आहे. स्वराज्याचा काळ एक चांगला मार्ग असेल. आज ह्या जानेवारीचा 24 तारीख आहे. काल छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले महाराज यांचे स्मृती दिवस होता 23 जानेवारी. आपण त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज या घनगडावरती त्यांना मानवंदना करण्यासाठी आलो. सोबत आहे ढगे पाटील. ढगे साहेब, जय शिवराय. जय शिवराय. आजची सुट्टी आम्ही आपल्या गडांच्या नावावर असेच गड किल्ले फिरत राहा. स्वराज्याचा इतिहास जतन करत राहा. मावळ्यांचा, शूरवीरांचा, संभाजी राजांचा. गड किल्ले फिरणं म्हणजे एक वेगळीच मजा असते मित्रांनो. गड किल्ल्यामध्ये आल्यावर आपल्याला कळतं इथल्या तटबंदी, इथले वाडे, इथले त्या काळातले वास्तू आपल्याला समजून येतात. आणि किती आवड त्यांचे तटबंदी असतात त्या बघितले आल्यानंतर समजतात. म्हणून गडावर या. हर हर. आणि इथे गडाचं घनगड प्रतिष्ठान महाराष्ट्राची, त्यांनी इथे मस्त माहिती फलक लावला आहे गडाविषयी माहिती. आणि इथे हे बघू शकतात दीपमाळ आहे. ते एक वेगळं आहे वाटतं. हे वेगळं पण आहे इकडे आणि दीपमाळ पण आहे. बघ आता हा परिसर. आणि ह्या मागे बघू शकतात हा सह्याद्री. हर हर. इथे गारजाई मंदिर आहे. थोडं जीर्णोद्धार केलं आहे आता गावकऱ्यांनी. स्थानिक गारजाई माता की. चला आपण दर्शन घेऊ. गारजाई माता, माताचे मंदिर आहे. जुनीच मूर्ती आहे. तिथे गडाचे वेगवेगळ्या गडाचे फोटो लावलेले आहेत. मस्त आहे मूर्ती. आपण आता गारजाई देवीचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर इथे बघू शकतात इकडे हा बोर्ड आहे, माहिती फलक लावला आहे त्यांनी. घनगड प्रतिष्ठान महाराष्ट्राचे यांनी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. समोर आले की इथे आज आपल्याला पायरी दिसते आहेत, बघू शकतात पुढे. गडावर जाण्यासाठी हा जंगलातून रस्ता आहे. मस्त रस्ता आहे, छान रस्ता आहे. हे बघा हा पायरी मार्ग. मित्रांनो हा पायरी मार्ग आहे. ऐका असं ह्या पायरी मार्ग आज पण आपल्याला बघायला भेटतोय. त्या काळामध्ये किती सुस्थितीत असेल त्याच्यावर रहदारी जाणे येणे, महाराज, जनता, प्रजा. अशा पायरी मार्ग आहे मित्रांनो. हा इकडचा परिसर, ते गाव प्रॉपर इथलं गडाखाललं.
हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि मारखिंड म्हणून इथे बोर्ड लावलाय. हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. हा बघा हा परिसर. आणि ते बघा तो दगड किती भारी. आपण तिकडे जाऊ, तिथे मस्त फोटो व्हिडिओ काढू. चला, हे मारखिंड आहे. हा दगड बघू शकता मित्रांनो कसा आहे. हा बघा हा सुळका इकडचा. हे बघा दरी. आणि आपला तो बघा सुधागड आहे वाटतं तिकडे. सुधागड आपण जवळ आलो असतो. हा तिथून तर असतो. पण मध्ये आपल्याला ती गॅप होती ना, आपण त्याची तिकडे आलो होतो ना त्या साईडला. सुधाकडे ते दिसणार मंदिर. मंदिर इकडे राईटला आहे ना. आपण मागे होतो इकडे त्या तिथपर्यंत आलतो ना. या साईडला असेल ते पूर्ण. बघा मित्रांनो हा दगड कसा आहे, अप्रतिम. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकतात एक खोल दरी. हा पुढचा परिसर आहे. तिकडे सुधागड वगैरे दिसतंय पुढे. त्यावरती तुम्हाला सुधागड दाखवू. त्यावेळेस इथे एक हे असेल, खोली असेल, रूम असेल इथे मावळ्यासाठी. हे काय आहे ना, दिसतंय कोपरे वगैरे. वरती जाण्यासाठी पण इकडे अशा कुठं रस्ता केलेला आहे. हे बघा असं आहे इकडे ना, आपण वरती येऊ शकतो इकडे. आणि नैसर्गिक इकडे ही तटबंदी, हे अशी नैसर्गिक इकडे तटबंदी पूर्ण आपण पाहणी करू शकतो. त्यावेळेसचे मावळे वगैरे गडाला संरक्षण देण्यासाठी इथे खाली कोण येते काय शत्रू वगैरे. आणि इकडे एक गुफा टाईप आहे, चौकी मग गुफा टाईप. इकडून राहण्यासाठी, इकडं संरक्षण करण्यासाठी. चला इकडे बघू पुढे काय काय. हे नैसर्गिक हे आहे ना तटबंदी. पुढे जायचं. पुढे आता इथपर्यंत बस. आपण आता पुढे जाणार नाही. आपल्याला पुढचा पण किल्ला बघायचा आहे. या तिकडे बी जाऊ शकतो, पण आपल्याला तिकडे जाऊन काय आपल्याला वेळ कमी आहे त्याच्यामुळे आपण आता. आणि तो बघू शकतो समोर सुधागड, तो सुधागड आहे. चला आपल्याला किल्ले बघायचे आहेत. पण आता तिकडून त्या मारखिंडीतून वरती आल्यानंतर आपल्याला हे इकडे थोडं पुढं चालत आल्यानंतर हा असा पागा, समोर ही तटबंदी आणि हा महादरवाजा. महादरवाज्याची ही तटबंदी बघू शकतात. इथे ही तटबंदी ढासळलेली आहे, पण थोडं त्यांनी संवर्धन केलेलं आहे. तटबंदी व बुरुजावर चढवणे दगड खळण्याची शक्यता आहे, कारण की आता ही खूप दिवस झालेले आहेत. त्याच्यामुळे कोणी या तटबंदीवर चढू नये अशी इथे सूचना दिलेली आहे. गडाखेर वास्त्याचं पावित्र्य राखावे. आणि हे बघा असा हा महादरवाजा आजी आपल्याला किती भारी नजारा आहे. हर हर महादेव, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. असा हा दरवाजामधल्या प्रवेशद्वार. आजही तटबंदी शाबूत आहे. हे दगड बघू शकतो इथले वट्यावरचे. हे बघा इकडे हे इथे सैनिकासाठी असेल विश्रांतीगृह. हे बघा पडल्यावर छत असेल. आणि इकडे हे बघा इथे पाण्याचा टाका आहे. आपण राजमाचीर केलं तर त्या किल्ल्यात किती भारी पाणी होतं ना. इथे हा सध्या इथे काही नाही, राहू पण शकतो आपण. इथे पाईपलाईन पाईप वगैरे इथे साहित्य ठेवलेलं आहे. आणि वरती इकडे जाण्यासाठी शिडी मार्ग आहे. हा बघ, हा इकडे
नंतर बालेकिल्ल्याला आपण जाऊ. आधी इकडे बघू. हा शिळा पडल्या. ही शिळा बघा कशी वरून तुटलेली. त्यावेळेस तुटली असेल, काय आवाज झाला असेल. हा शिळा अलगट येऊन हां, हे काय निसर्गाची कला. पूर्ण तिथून तुटलेली वाटते. तुटली का तोडली. हे बघू शकतो. हा, आणि बघा की नैसर्गिक खोपा तयार झालेला एक देवळी बघ. ही शिळा बघा कशी तुटलेली आहे, वेगळी झालेली आहे तिथून अशी. त्याच्यावर आधार वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये बघा हे खडक आहे, बघू शकतात. इथे एक देवता आहे काहीतरी, गडदेवता आहे वाटतं. ते गडदेवतेचं मंदिर आहे छोटंसं. हे बघा. आपण इकडे दर्शन घेतल्यानंतर, हे शिळा बघितल्यानंतर आपण इकडे एक रस्ता दिसतो जायला. एक अशी रॅपलिंगचे पण हे लावलेले आहे, ते कड्या लावलेल्या आहेत. इथे एक काय उपट मंदिर आहे, इथे पण काहीतरी मूर्ती. अशा छोट्या छोट्या खोबणे, नैसर्गिक खोबणे तयार झालेले आहेत देवळ्या अशा. हा परिसर, ती मार्केंड मागचा परिसर बघू शकतात मित्रांनो. आपली ती गाडी तिथं पार्क केलेली आहे. त्या तिथं तसं आपण त्या कॉम्पाऊंडवरून तसंच या रस्त्याने वरती आलेलो आहे. हां, इकडे पण हे रस्ता आहे वरती जाण्यासाठी. इथे हे रोप लावलेली वायर मजबूत आहे म्हणतात. आता वरती पाण्याची टाकी आहे. आपण वरती जाऊ जाण्यासाठी. त्याचा रोप लावलेला आहे परिसर. हा मित्रांनो, इथे आपण आता आल्यानंतर हे बघू शकतो. इथे पाण्याचा टाका आहे. हे बघ, इथे पाणी असं ते पण जानेवारी संपल्या झालं आहे तरी पाण्याचा इथं टाका भरलेला आहे, फुल सुस्थितीत आहे पाणी. या साईडला इकडे पण अशी ही तटबंदी आहे. वरती बघा ते पक्षी कोणता आहे, कसा गिरटाय घालतोय, कसा स्थिर थांबलाय. गार आहे वाटतं. पहिल्या कुठं बायला कुठे आहे काय इथून दिसत नाही. पलीकडे वरती गेलं ना, तिथं बालेकिल्ल्यावर गेलं. मित्रांनो, आता आपल्याला पायरी मार्ग, आपला शिडी मार्ग आहे, वरती बालेकिल्ल्याकडे जायचं आहे. बघू शकतात तुम्ही मागे. आपण ती शिळा बघितल्यानंतर इथले गुफा बघून आपण आता वरती जाणार होतो. हे पायरी शिडी मार्गे, लोखंडी शिडी आहे इथे बालेकिल्ल्याला जाण्यासाठी. हर हर. आणि वरती आल्यानंतर इथे एक पाण्यात टाका पण आहे मित्रांनो. त्यात पाणी पण असं पाणी पाणी याच्यामध्ये आपण तुम्हाला दाखवतो. पाणी हे बघू शकतो, पाणी फुल भरलेलं आहे. हे पाण्याचा टाका हे असा पाण्याच्या टाकीमधून हे फुल भरल्यानंतर मस्त. चला आता आपण वरती तिकडे बालेकिल्ल्याकडे जाऊ. अशी इथे हे वरती असं काहीतरी बघा हाय वाटतं. इथे पण एक पाण्यात टाका आहे, असा पायरी मार्ग आहे. गुफा आहे बघ. आज इथे पाणी मित्रांनो, आज पाणी पाहत मित्रांनो. बघू शकतो तुम्ही. हा, एक असं समोरून दाखवलं तुम्हाला. तिथे आपले बघा काय पाण्याची बॉटल कचरा ठेवला आहे.
आजही पाणी पाहत गाळ साचल्यामुळे ते बंद झालेलं. ते चला आपण इकडे वरती बाले केलेला जाऊ. असा हा पायरी मार्ग पकडण्यासाठी अशी इकडे हे लावलेली, पण आता तिच्यावर जास्त हे करू नका, विश्वास ठेवू नका, कारण ते जुनी झालेली खूप. वरती पाण्याची टाके, हौद टाकी जसे बोर्ड लावलेले. हां, हे पाण्याचं फुल नाही ते पण फुल भरलेलं आहे पाण्याची टाका. इथे त्यावेळेस हे असेल. हां, ते बघा तिकडे आपला ठके साहेब दाखवत आहे पाण्याची टाका फुल भरलेलं आहे म्हणून. या गडावर भरपूर पाण्याचा साठा आहे मित्रांनो, पण ह्याच्यात पूर्ण गाळ बी साचलेलं आहे, तरी पण याच्यात पाणी भरपूर आहे. थोडं तुटायला आलं आहे पाणी. बघा मोठी टाकी ही, मग हे बघा टाका खूप मोठी टाकी, पाणी फुल भरलेलं आहे. मोबाईल आपला वॉटर फोटो नाही तुम्हाला खाली दाखवतो. मित्रांनो पाण्याची टाकीचं बरोबर भरपूर आहे. आता एक हे बघितलं कोणी पाण्या टाकी, त्याच्यानंतर इथे समोर पण पाण्या टाकी आहे. हे बघा इथे पण मस्त झाड पण उगलेलं पाणी ह्या गडावर भरपूर स्वच्छ पाणी. फक्त वरती ते डाऊन झालेलं आहे, स्वच्छ पाणी. पाणी भरपूर आहे घनगडावर. आजही जानेवारी महिन्याची एंडिंग आहे, तरी पण पाण्याचं प्रमाण भरपूर आहे. माशा पण येतात ह्याच्यामध्ये. वरती तटबंदी मालकीकडे आपण जाऊ वरती. आणि इथे एक गुफा आहे होती, राहू पण शकतो आपण. रायलेली पण येते चूल वगैरे. वरती इकडून जायला रस्ते वाटत. आणि सर्वांना विनंती आहे की आपण ज्यावेळेस गड किल्ल्यावर येतो अशा प्रकारच्या जो बाटल्या आहे ते सोबत आपल्या घेऊन जात जावा. आपण स्वतः संवर्धन, गडाचं संवर्धन आपल्या हातात आहे, आपणच केलं पाहिजे. दुसऱ्यावर अवलंबून राहतात. जे आपण जी वस्तू आणतोय ते आपल्या स्वतः वापरा आणि आपल्या पिशवीत घेऊन त्याची विल्हेवाट योग्य ठिकाणी लावा. गड किल्ल्यावर ह्याची जागा नाही आहे. आणि इथे बघा इथे गुफा आहे, इथे पण स्टे करू शकतो. इथे थांबता आहे काय राहिलेले मावळे आपले कार्यकर्ते, नवीन आधुनिक मावळे गड किल्ले प्रेमी. फक्त त्यांना एकच विनंती आहे की आपल्यासोबत जो आपण प्लॅस्टिक वगैरे आणणार आहात ते सोबत घेऊन जा. गडावर घाण करू नका, कचरा करू नका. आपल्याला जाण्यासाठी असा हा खडकातून पायरी मार्ग आहे. त्या पायरी मार्गाने आता वरती जायचं आपल्याला. आणि वरती हे बघू शकतात तटबंदी. चला तर मित्रांनो आपण आता वरती जाऊ. हे असा हा पायरी मार्ग आहे. पायरी मार्गाने आपल्याला अशा खोबण्यातून रस्ता करून वरती जायचं आहे. आईची जाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघू शकतात हा परिसर इथला. गड किल्ला का बघायचा तो गडावर आल्यावरच कळतं मित्रांनो किती मजबूत बांधकाम आहे. पाण्याच्या टाक्याचं असेल, तटबंदीचा असेल, तुम्ही बघू शकतात. पण ते गड किल्ल्यावर आल्यावर त्याचा. आणि इथे एक गुफा आहे, इथे पण थांबू शकतो मित्रांनो. सपोर्टसाठी हे पण लावलेले आहेत वायर. असं इथे बघ ह्या पावसाळ्यात पूर्ण इथे पाणी होतं. ह्या दरवाजा आहे बालेकिल्ल्याचा. हर हर महादेव.
मित्रांनो आपण आता बाले किल्ल्याच्या दरवाज्यामध्ये आलो आहे. हे बघू शकतात बाले किल्ल्याला तटबंदी. आता इथे आम्ही थोडा विश्रांती घेतली, पाणी गिरी पिलो आणि हे बघा इथे त्यावेळेस मावळे इथे चटणी भाकर वगैरे खात असं नाश्ता करत. आपला नाश्ता आज आपण पिस्ता आणला सोबत, खाऊ चला या खायला. हर हर महादेव. बघितलं का या मावळ्यांनो आशेकडे किल्ल्यावर पिस्ता खायला. थोडा नाश्ता केल्यानंतर आता वरती आपण चाललोय. हे बघू शकतो हा प्रवेशद्वाराचं मागची पायरी आणि हे आज इथे त्यावेळेस इथे दरवाजा असेल त्याचे लॉक करण्यासाठी लॉक सिस्टीम इथे. तर वरती आपण बघू शकतात काय आहे ते कशा पद्धतीने. हे दगड बघा, हे पायरीचं दगड इथे. इकडेही जायला रस्ता आहे आणि इथं पाण्याच्या तिथे खाली हे आपण आधी उच्या साईडला जाऊ. काय बघू हे तटबंदी बुरुज हे बघू शकता तेव्हा. हर हर महादेव. हर हर महादेव. त्यावेळीचा हा चुना बघा नाही चुने राजबी दिसते औषध. हे चुने आणि घासळलेली हलते दगड, तेव्हा त्याला हात नका लावून. वरती आपली भगी पथक शहाजही 400 वर्ष झाले स्वराज्याची भगी पथक मानाने डौलाने फडकत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव. इथे परत वरती गडावर बाले किल्ल्यावर बी पाण्याचा टाका आपल्याला पाहायला भेटतो. बघा केवढा मोठा हा पाण्याचा टाका. संवर्धन बी केलंय वाटतं इथे, पण आता बाकी तटबंदी पडलेली आहे त्याच्यामुळं पाणी कमी आहे. पण पाणी कमी गडाचं संवर्धन करते. पाण्याचं गंज आहे बोलाय मस्त. वरती किल्ल्यावरती बाले किल्ल्यावरती भरपूर पाण्याचं टाके. तर पाणी बघ कसं पाझरत होतं माझं निसर्गाचा स्रोत. वरती पण पाण्यात इथे तर नितळक्षार पाणी आहे पिण्यायोग्य. आपण सुधागडला गेलो तेवढं पाण्याचं प्रमाण तिथे त्या गडावर खूप कमी होतं. 3च टाकी होते पाण्याचे. त्या गडावरती खूप पाण्याचा टाका. हा किती मोठा पाण्याचा टाका, किती म्हणजे कितीही लोक येते वरती वास्तव करू शकत होते किंवा करू शकतात आता बी. आणि तो बघा आपला तायल्या बैल्या, आपण त्याची वाट बघत होतो. तो बघू शकतात तो आपला तायल्या बैला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. आणि मित्रांनो आपला तो सुधागड. आपण सुधागडला मागच्या शुक्रवारी गेलो होतो सुट्टी दिवशी. तो सुधागड तिकडे टकमक टोप तो परिसर. सह्याद्री बघा कसा सह्याद्री. तुम्हाला मी पुढच्या अँगलने दाखवतो. हे बघा हा सह्याद्री. मित्रांनो हा नजारा बघायचा असेल तर तुम्हाला सह्याद्रीत आलंच पाहिजे. आणि ते बघा ना ते गाव आहे त्या तायल्या बैलाच्या पायथ्याशी तिकडे पण तायल्या बैलाचा हा डोंगर तिथे वरती. हा आहे सुधा. हा सुधागड. हा आहे सुधा आणि तो आहे तायला बैल. आम्ही मागच्या शुक्रवारी तिकडे गेलो होतो. आणि हा आपला सह्याद्री. सह्याद्रीचा नादच वेगळा. म्हणून सह्याद्री आपल्याला कणकर देशा, राकड देशा, दगडाचा देशा. आणि बघा सावली आपली कुठे गेली सावली माऊली. आमची सावली नाहीच कुठे. आमची सावली सह्याद्रीची सावली आहे. आम्ही छोटे आहे. सह्याद्री पुढे बारीक मुंगीचे आहे, पायापेक्षा लहान आहे. तुम्ही बघू शकतात हा नजारा. वा वा. पावसाळ्यात आणि त्याच्यात काय नजारा असेल. हा पूर्ण पाणी वाहत असेल. सह्याद्री इकडे रस्ता तयार केला बघा वरती त्या साईडला जायला.
सुधागडकडे जायला नाही त्या ह्या पठारावरती. चला आपण इकडे जाऊ. इकडे वाड्याचं कसे औषध आहे. नंतर आपण आपल्या भगव्या ध्वजाकडे जाऊ. मित्रांनो हे इथे वरती बघू शकतो ते वाड्याचे औषध आहे इकडे. आणि ह्या वरती ज्यावेळेस वाडा वगैरे असेल त्यावेळेस किती भारी असेल वातावरण, किती नजारा भारी असेल. आणि ह्या पूर्ण परिसर इकडे या दोन्ही साईडचा मुंबई पुणे साईडचा आणि सरचा रायगड साईडचा पण हे झाड लावलं, पाण्याची सुविधा केली मस्त. मित्रांनो छान लावलं. तिथे पण लावलंय हे बघ. हा इथे वाड्याचं औषध आपण बघू शकतो. चला तर पलीकडे जाऊ. हे बघा मित्रांनो, हे बघा इथे वाड्याची भिंत मजबूत आहे बघू शकतो. इथे आतमध्ये मी जातो. एक मिनिट. इथे काहीतरी बसण्याचं हे असं नाही. दगड बघा काय मजबूत आहे. याला जी गडावर आल्यानंतर ह्या गोष्टी बघायला भेटतात. ह्या गोष्टी घरी बसून आपण बघू शकत नाही. सुट्टीचा आनंद आपण अशा प्रकारे साजरा करू शकतो. हे बाहेरची इथे बाहेरचा हा वाटा असेल, रूम असेल बाहेरची. काय बांधकाम आहे या साईडचा. साईडला आहे मित्रांनो. आपण इकडे बघू. चालले पाहिजे आपण आता इथे बघू शकतात. इकडचा शेवटचं टोक आहे किल्ल्याचं. शेवटचं टोक आहे मित्रांनो किल्ल्याचं. बघा असं आहे. त्या साईडचा मारखिंडी सारखाच इकडे या दगड आहे. चला आपण आपल्याला वरती बाकीकडे जायचं. मित्रांनो आपण हे इकडे ह्या बाजूला जाऊन आलो. इकडे वाडा, पाण्याचे टाके बघून आता आपण परत दरवाजाच्या डाव्या साईडला आपण आता चाललो आहे. इथे पाण्याचे टाकं आपल्याला बघा. हे खाली आहे पाण्याचं टाकं किल्ले घनगड. आपण पहिले इकडे काय बघू. ह्या साईडला घनगडला आपल्याला दाखवलं हे भुहेरी रस्ता आहे. हे बघा इथे भुहेरी रस्ता आहे वाटतं. बॅटरी वगैरे असेल तर लावा मित्रांनो. फुल बघा कसं आहे इथे. हे गडावरचे फुलं मित्रांनो खरंच अति सुंदर, खूप सुंदर फुले. हे बघा इथे वरती पण मस्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मध्ये मस्त मोठा पाण्यात टाकाय का. काय समजू शकत नाही. अंधार खूप आहे. मला वाटतं एक रस्ता बी असू शकतो. एक मिनटं आपण मोबाईल टाकून कर. बोट खाली कॅमेरा फिरला ना. नाही तसं नाही. बंद करा बंद करा. मित्रांनो हे बघू शकता तिथे हे आतमध्ये पाण्यास टाका. हे बघा किती खोल आहे. पाण्यास टाका आहे पूर्ण आतमध्ये भरपूर आहे. सगळं खूप मोठा पाण्यात टाका आहे. बघू शकतो तिकडे पाणी पण आहे. पाणी आहे थोडं पाणी. हा पाण्यात टाका आहे मित्रांनो. किती खूप कसं बांधकाम आहे. हे कुठे भेटते का पाहायला. हे बघा तुम्हाला मी दाखवते येते. चला तर वरती. हा पाण्याचा टाका आपण बघितला त्यावेळेस शंभू आणि असा पाण्याचा टाका. खूप भारी पाण्यात टाका मित्रांनो. आता हा पाण्यात टाका बघितल्यानंतर आपण आता इकडे जाऊ. ह्या तटबंदीकडे, ह्या बुरुजाकडे. बघा इकडे इथे पण काहीतरी होते. पाणी गिनी जाण्यासाठी रस्ता वगैरे धबधबा
बुरुजावर चढण्यासाठी पायऱ्या, पण आता मित्रांनो कोणी चढू नका, कारण की दगड हे ढिसूळ झालेले आहेत. बघा ना कसं. आणि ते हे राहण्यासाठी पण त्यावेळेस इथे हे खोली रूम वगैरे असेल. हे बघा, हे पूर्ण इथे ते खोबणे वगैरे हे दिसत आहे ते शेतछताचे. असा आपला गड मित्रांनो. सॉरी, हे ढासळल्यावरती छताचं हे सिमेंटचं बघा. मग नंतर हे ढासळल्या सिमेंट टाकते ना, माती टाईप थोडं. बंदीवर बघा, हे एक शिंदीच झाड आहे वाटतं का खारीक आहे, कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. हां, हे बघा इथे हे नैसर्गिक टॉयलेट दिसते मला त्या काळातलं मावळ्या वगैरेसाठी असू शकतं बरं, असं मला अंदाज आहे. तुम्ही तुमची कमेंट करू शकता. इकडे ते पण दाखवलंय. तेच आहे, तेच. चला आता आपण वरती जाऊ. वरती आपली भगवी पताका. आणि हा इकडून हा नजारा बघा. हे झाड मस्त मस्त झालं, मोठं भारी वाटतं. आपण आता हे तटबंदी वगैरे ते बघितल्यानंतर आता आपण हे इकडे वरती आपल्या भगवी पताका आहे बालेकिल्ल्यावरची, तिथे जाणार आहोत. तो परिसर तिथे काय काय ते तुम्हाला दाखवतोय. ह्या गडावर पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे मित्रांनो. वाडे पण आहे, पाण्याचं प्रमाण पण आहे. आणि काही अंशात आता हे जंगलामुळे, गवतामुळे, त्याच्यामुळे झाकलेलं आहे. पडझड भरपूर झालेली आहे. प्रत्येक गड किल्ल्याचे संवर्धन होणे गरजेचं आहे, पण आता ते होत नाही. आणि हा इथून हा परिसर दीपक बघतायत आपल्याला. हा इथे जाऊ. चला, ऊन होत आहे. साईडला पण वाढत असेल, वरती झाडं लावलेली आहेत. इकडे पण आहे. आधी आपण तिकडे जाऊन नंतर बघू पत्याकडे बघूया, झेंडाकडे येऊ नंतर मानवंदना करायला. बघा इथे मस्त झाडं लावलेली आहेत. थँक्यू. हे तरी मस्त महत्त्वाचं काम झालं आहे. झाडं लावायचं काहीतरी गडावर लावलंय. वाडे पण आहे आणि वाड्यास गवत पण जास्त झालेलं आहे मित्रांनो. पूर्ण वाड्या पूर्ण अवशेष गवतात झाकली गेली. वरती थांबलेली होती तरी काय चूल वगैरे पेटलेली दिसते. चूल वगैरे पेटताना आजूबाजूच्या गवताची त्याची काळजी घ्या मित्रांनो, आग वगैरे बनवा लागू नये. आणि इकडची शेवटची बाजू गडाची बालेकिल्ल्याची, हां तटबंदी नैसर्गिक तटबंदी असल्यामुळे काही तटबंदी आता सध्या नाही. तर होत्या पहिले दगडगी दिसते. आणि हा बघू शकता, हा मागचा परिसर पूर्ण गवत वाळलेलं आहे. तिथं पण आग लावली होती वाटतं, ते जाळलेलं आहे तिथे. आणि तो आपला सुधागड, तो हातायला बैला वाट बघतो आपली मित्रांनो. ही गडाची ही मागची बाजू आपण ह्या साईडला बघतो. ह्या साईडला आपल्याला हा सह्याद्री आणि तो तायल्या बैला आणि हा सुधागडचं बघत तिकडे वरती तो परिसर. मागच्या स्क्वेअर आपण तो केला होता. आज घनगडावरती. पण घनगड येण्यासाठी मुंबईच्या दिशेने खोपोली, लोणावळा, खंडाळा मार्गे आपल्या इकडे लोणावळा इकडे येऊ शकतो आपण. आणि चला आता आपण आलो आहे ते वरती बालेकिल्ल्याच्या टोकावरती, बालेकिल्ल्याच्या वाड्यावरती. आणि बघू शकतात बालेकिल्ल्यातला हा मुख्य वाडा. इथे वाडा होता मुख्य बालेकिल्ल्याचा. बालेकिल्ल्यावर पण आपण थांबू शकतो मित्रांनो. हे बघा इथे मस्त पाणी पण आहे आणि राहायला पण इथे मस्त. हवा तर वारा तर खूप डेंजर सुटत आहे. आणि आता इथे आपण आपली भगवी पताका आहे मित्रांनो. आजही स्वराज्याची, छत्रपती शिवाजी महाराजांची, मावळ्यांची, महासाहेब जिजाऊ, शहाजीराजे, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज
हे बघा, हर 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 हर. हा परिसर आपण पूर्ण परिसर आज ह्या गडाचा फिरलेला आहे आणि आता आपण इथे एक भव्य ध्वजाला मानून देणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर. महादेव. आणि इथे आम्ही गडा किल्ल्यावरचीच फुलं घेतलेली आहेत, महाराजांच्याच गडावरची फुलं घेतलेली आहेत आणि तीच फुलं आपण आता इथे अर्पण करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर. महादेव. अशा पद्धतीने आपण इथे गडावरच्या ध्वजाला मानून जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. चला, अशा पद्धतीने आपला हा गड सर झालेला आहे. पूर्ण गड बघू शकता, ही भव्य पताका. इथलेच गडावरचीच फुलं आपण गडाला वरची फुलं आपण त्यांना अर्पण करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा, अशी व्हाईट कुरडूचं फुलं असेल किंवा अशी फुलं व्हाईट पिवळी फुलं आम्ही इथे अर्पण केलेले आहेत. या भगवा ध्वजासाठी अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. त्या मावळ्यांना मानाचा मुजरा. हर हर महादेव. जय जिजाऊ. टोपी काढून टाकू. जय शिवराय, जय जिजाऊ, हर हर महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय. आज आपण किल्ले घनगड, तालुका मुळशी, जिल्हा पुणे इथे आलो होतो. त्या गडाचा आपण पूर्ण तटबंदी असेल, बुरुज असेल, वाडे असेल, पाण्याच्या टाक्या सगळे आपण बघितले. छान वाटले. आपण याचं गड किल्ल्याचं संवर्धन होणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपणच आपल्या परिसरातले गड किल्ले असेल किंवा नैसर्गिक जे स्रोत असेल किंवा नैसर्गिक ऐतिहासिक जे वास्तू असेल त्याचं जतन करा, संवर्धन करा आणि जे करता येईल ते संवर्धन करा. पण नष्ट करून याचा प्रयत्न करू नका, घाण करू नका. आपला परिसर आपण स्वच्छ ठेवा. आपले गड किल्ले मावळ्यांचे ते रक्ताचं पाणी करून त्यांनी ते संवर्धन केलेले आहेत, ते जतन केलेले आहेत. त्यांनी आपलं स्वतःचं आयुष्य त्या गड किल्ल्यामध्ये स्वराज्य निर्माण करण्यामध्ये घातलेलं आहे. मित्रांनो, ह्या स्वराज्याची गड किल्ल्याची जाण ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शौर्य ट्रेकिंग चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही त्याला नक्की शेअर करा. मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. मित्रांनो.